हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण ना इथे वेगळ्या पद्धतीने कुकरमध्ये अंड्याची करी बघणार आहे. आता तुम्ही म्हणाल कुकरमध्ये अंड्याची करी, हा तर कुकरमध्ये केलेली ही वेगळ्या पद्धतीची अंडा करी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी 2 कुकरचे डबे घेतलेत. एकामध्ये भात लावून घेतलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये मी इथे साधारण 3 अंडी फोडून घेतलेली आहेत. त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ, अगदी चिमूटभर हळद आणि अगदी चिमूटभर लाल तिखट घातलेलं आहे. आता कुकर घेऊन आपल्याला कुकरमध्ये खाली भाताचा डबा ठेवायचा आहे, त्यावर ही फेटून घेतलेल्या अंड्यांचा डबा ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून याच्या साधारणपणे 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा मी मीडियम हाय फ्लेमवर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, कुकर थंड होतोय तोपर्यंत आपल्याला यासाठी लागणारं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे साधारण एक मोठ्या आकाराचा कांदा, एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, त्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घालायचा आहे आणि लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत 7 ते 8. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि याची छान आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची. तर इथे मसाला तयार झालेला आहे, कुकरसुद्धा थंड झालेला आहे. इथे बघा भाताचा डबा आपला तयार झालेला आहे आणि अंड्यांचा जो डबा आहे त्याला या पद्धतीने आपल्याला त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत. तर अगदी सहज या वड्या निघतात. इथे बघा मी सगळ्या वड्या आता एका ताटामध्ये काढून घेते आणि आता आपल्याला ही अंडा करी करायची आहे. झटपट तयार होते. अगदी अर्धा तासात तुम्ही हा संपूर्ण स्वयंपाक तयार करू शकता. तर इथे बघा 2 चमचे तेल घातले, त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये घालायचा आहे कांदा लसूण मसाला 1 चमचा, अर्धा चमचा हळद घातली आहे आणि 1 चमचा धने जिरे पावडर घालायचे आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं वाटण आहे, पेस्ट आहे, ती घालायची आहे. मसाला छान परतून द्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सीप्रमाणे पाणी घालायचं आहे. आता मला खूप जास्त पातळ नव्हती करायची, अगदी लपथपीत अशी करायची होती, म्हणून मी अगदी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला याला एक 5 ते 7 मिनिटं छान उकळू द्यायची आहे. आणि इथे मस्त आपली वेगळ्या चवीची अंडा करी तयार झालेली आहे. झटपट तयार होते, अजिबात वेळ लागत नाही, करायला अगदी सोपी आहे आणि वेगळ्या चवीची ही अंडा करी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. बरं, याचबरोबर मस्त जोपर्यंत आपली ही अंडा करी मंद आचेवर उकळून होते तोपर्यंत छान गरमागरम चपाती करून घ्यायची आणि याच्याबरोबर गरमागरम चपाती, गरम गरम मस्त इंद्रायणीचा भात सर्व करायचा. 1 नंबर फक्कड बेत होतो. तर इथे बघा चपात्या तयार झालेल्या आहेत, भातसुद्धा आपला मस्त तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर ही गरमागरम अशी वेगळ्या पद्धतीने केलेली अंड्याची करी सर्व करायची आहे. की नाही सोपी रेसिपी, झटपट तयार होणारी. बरं, नवीन रेसिपी आहे, वेगळ्या चवीची, वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, त्यामुळे ट्राय करायला काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीने ही छान वेगळ्या चवीची अंडा करी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर अशा पद्धतीने बघा आपली ही अंडा करी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या अंडा करीच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन आणि छान मस्त चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा. बाय बाय.